नमस्कार. मी अरविंद आठले. लगे धनमुक्ती संपदा या विषयावर आपले बोलणं चालू आहे. अध्यात्म किती सोपं आहे, तुम्ही घ्याल त्याप्रमाणे आहे. म्हटलं तर अतिशय सोपं आहे, म्हटलं तर अत्यंत अवघड आहे. कर्मकांडाच्या कचाट्यात जर तुम्ही सापडाल तर ते फार अवघड आहे. परंतु या कचाट्यात न सापडता मधला मार्ग जर काढला तर ते अत्यंत सोपं आहे. अध्यात्माचा पहिला अर्थ आनंदी राहणे, सच्चित आनंद हे अध्यात्माचं उद्दिष्ट आहे. सच्चित आनंद, सत्याची कास धरा, कुठे वाकडे इकडे तिकडे जाऊ नका. गुरु चालत येईल तुमच्याकडे हे मी माझ्या अनुभवाने सांगतोय तुम्हाला. तुम्ही आतून सिन्सिअर पाहिजे. खरोखरच तुम्हाला अध्यात्म काय हे समजलं तर तुम्ही आपोआप सिन्सिअर होता. आनंद प्राप्ती हा त्याचं ध्येय आहे. आनंद प्राप्ती नानाविध मार्गातून होऊ शकते. सत्य पहिली सत मार्गातून. नाहीतर तुम्ही दारू प्यायली तरी आनंद मिळतो, आणखीन काय केलं तरी आनंद मिळतो, तसा आनंद नाही. तो आनंद टिकणारा आहे, क्षणिक नाही. जो चित्ताला शांतता देतो, जो चित्त शुद्ध करतो, त्याशिवाय तो प्राप्त होत नाही. असा जो आनंद, सच्चित आनंद, हे आपलं ध्येय पाहिजे. आणि व्यवहारामध्ये परमेश्वराने आपल्याला जे काही संसार दिलेला आहे, बायका, मुलं, आई वडील, नातेवाईक, मित्रमंडळ, या सगळ्यांना सांभाळून त्यांच्यावर कोणावरही कसलाही अन्याय न होऊ देता, सत्याची कास धरून, अत्यंत साधं सोपं वागून आपण हे प्राप्त करू शकतो. हे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. हा कदाचित माझा शेवटचा व्हिडिओ ठरेल. यानंतर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायचं ठरवलेलं आहे. त्याची अनेक कारणं आहेत. माझं वय झालं हा एक भाग आहे. पूर्वीसारखी आज माझी तेवढी हे राहिली नाही. एफिशियन्सी ज्याला म्हणतात, फिजिकल, तेवढी राहिली नाही. जे आहे ते मी सत्य मांडतोय तुमच्यासमोर. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्यातला माझा जो इंटरेस्ट होता तो कमी झाला. आणि माझे नेत्र पहिलं तरी लागतील तिकडे माझे आहेत. अंतिम सुख जे आहे ते आता मी मिळवायच्या प्रयत्नात आहे. आणि त्यासाठी हे सगळं जे काही वलय आहे हे मला सोडायचं आहे. हे कुठेतरी सुटलं पाहिजे. परंतु तरीही माझ्या आयुष्यात जे काय मी टक्के टोणपे खाल्ले असतील ते सगळे तुमच्यासमोर होऊन कमीत कमी प्रयत्नामध्ये आपण या पायरीला कसे पोचू हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मला काही कमी संकट नाही आलेली. सगळ्या प्रकारची दुःख, प्रचंड मोठी दुःखसुद्धा मी भोगलेली आहेत. परंतु या सगळ्यातून मार्ग काढत नेहमी मधला मार्ग काढावा. कुठल्याही टोकाला जाऊ नये. कर्मकांड वाईट अजिबात नाही. त्याची काही सुरुवातीला त्याची आवश्यकता आहे. रोज संध्येची जेव्हा सवय असते तेव्हा परमेश्वराला रोज सूर्यदेवाला आपण प्रार्थना करावी, त्याच्यापासून आनंद मिळवावा ही इच्छा होते. शरीराला ती सवय लागते. रोज सकाळी उठून आपण दात घासतो, आंघोळ करतो, स्वच्छ होतो. हे कशासाठी? तर आपलं मन स्वच्छ व्हावं, आपण आनंदी असावे. आंघोळ केल्यानंतर एक ताजेतवाना जो मनाला येतो, शरीराला येतो, तो आपल्याला हवा असतो. मग थंडी असेल तर किंचित आपण गरम पाणी घेऊ, उन्हाळा असेल तर थंड पाण्याने करू. हे जसे ॲडजस्टमेंट असते आपल्याला, सुखाची ॲडजस्टमेंट, शरीराच्या सुखाची अरेंजमेंट, शरीराच्या स्वच्छतेची अरेंजमेंट, तशी ही अध्यात्मात आहे. अध्यात्मात पहिली गोष्ट मन स्वच्छ पाहिजे.
मी वारंवार सांगतो की रागलोभ, मदमोह, द्वेष, मत्सर हे काही सगळे आपले षड्रिप आहेत. या सगळ्यातून सुटल्याशिवाय, मनाला अलिप्ततेची सवय लावल्याशिवाय मन अलिप्त होत नाही. मन हे अत्यंत विचित्र अशी गोष्ट आहे. मी जे नको म्हणाल ते बरोबर ते करणार. अमुक एक गोष्ट करू नको की तीच गोष्ट करणार. मन आपल्या ताब्यात असत नाही. मन हे आसक्तीत गुंतलं जातं. समोर एखादी गोष्ट बघितली की त्यात ते मन गुंततं. एखाद्याच्या सुखाची गोष्ट पाहिली की ती आपल्याला हवी हे मनाला वाटायला लागतं आणि त्यासाठी ते काय हवं ते करायला तयार असतं. हा जो मनाचा भाग आहे हा कुठेतरी सांभाळला पाहिजे आणि त्याला कडक शिस्त सुरुवातीला लावण्यासाठी कर्मकांड आवश्यक आहे. नियम, यमनियम जे पतंजलीने सांगितले, सुरुवातच ती आहे. यमनियम, काय करावं काय करू नये. पण काय करावा काय करू नये याचे जे नियम आहेत हे केवळ सार्वत्रिक आहेत म्हणून पाळा असं नाही. ते नियम समजावून घेतले पाहिजे की काय करावं ते कशासाठी काय करावं हे समजलं पाहिजे आणि मग त्याचे मार्ग आपल्याला सुचले पाहिजे. आपल्याला सच्चित आनंद या अवस्थेत जर जायचं असेल तर सत्मार्गाने चालणं आवश्यक आहे. त्याशिवाय चित्तशुद्ध होणार नाही. चित्तशुद्ध झाल्याशिवाय मनाला अलिप्तता येणार नाही आणि मनाला अलिप्तता आल्याशिवाय मनाला तृप्ती किंवा समाधान मिळणार नाही. कदाचित हे शब्द वारंवार ते मी घोटतोय असं तुम्हाला वाटेल, परंतु हे गाल्याशिवाय ते होत नाही. मन हे अत्यंत स्वच्छ. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकारामासारखा संत झाला नाही. अत्यंत साधा सुधा सामान्य कुटुंबातून आलेला, परंतु अत्यंत उच्च अवस्था, स्वतः परमेश्वर त्याला स्वर्गात न्यायला असे आले अशी आपण कथा ऐकतो. गरुडधारी असे विष्णू स्वतः आले. याच्यातला मतितार्थ लक्षात घ्यायला. कुठल्याही गोष्टीचा शब्दशः अर्थ कधी होऊ नये. आपण हिसाबनीती वाचतो असं समजावं. हिसाबनीतीत प्राणी बोलतात, पक्षी बोलतात आणि त्यातून एक विशिष्ट काही असा संदेश तुम्हाला त्या बोलण्यातून देत असतात. हा संदेश घेणं हे आपलं काम आहे. आपलं मन अत्यंत तत्पर पाहिजे. आपलं मन गुरुसेवेला सज्ज पाहिजे. गुरुसेवेचा अर्थ त्या जडशरीराची सेवा नसते. गुरु हे तत्व आहे. या तत्वातून जगात जे जे काही सगळं चांगलं आहे ते सगळं गुरुतत्व आहे. चांगले विचार, चांगलं मन, चांगली राहणी, चांगलं वागणं हे सगळं गुरुच आहे. माझ्या गुरूंचे मला प्रचंड उपकार वाटतात. त्यांनी सांगितलं की अरे बाबा मी तुझ्यातच आहे, कुठेही बाहेर मला शोधायला जाण्याची गरज नाही. खरोखरच गुरुला बाहेर शोधायला जाण्याची गरज नाही. मोठमोठे इमले बांधणारे, आश्रम बांधणारे हे सच्चे गुरु असतील असं नाही. नाहीत असंही मी म्हणत नाही. तो निर्णय तुमचा, तुम्हाला घ्यायचा आहे. कामिनी कांचन कीर्ती यांच्या मागे जर असतील इनडायरेक्ट सुद्धा, तर तिथे गुरुत्व नाही असं समजायला काही हरकत नाही. जो तुमच्याकडे पैशाची मागणी करत असेल, जो तुमच्याकडे सेवेची मागणी करत असेल, तुम्हाला वाटणं सेवा करावी ही गोष्ट वेगळी, पण त्याची मागणी असेल तर तिथे गुरुत्व नाही. गुरु हे वेद व्यास आहेत. सगळ्याची परिसीमा. त्यामुळे ज्ञानाची परिसीमा हे वेदव्यास आहेत. आपण कुठल्याही ज्ञानाला व्यासोच्छिष्ट असं म्हणतो. नवीन जगात काही उत्पन्न होत नाही आहे, त्यातूनच वेगवेगळे फॉर्मेशन्स तयार होतात. दोन रंग मिसळले की तिसरा रंग तयार होतो. त्याच्या मागे दोन रंग हे लक्षात सुद्धा येत नाही. असं आपलं तत्वज्ञान आहे. अनेक प्रकारची तत्वज्ञान, षड्दर्शनांचा अभ्यास मी केलेला आहे. षड्दर्शनं कशी असतात, काय काय असतं, हे अनेक प्रकारचे आयाम आहेत. मनाचे आयाम आहेत. मनाला मोठं करायचं आहे आणि मनाला मोठं करण्यासाठी त्याला व्यापक करणं आवश्यक आहे. आणि व्यापक होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विचार पचवण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे. अमुक एक गोष्ट बरोबर आहे, बाकीच्या सगळ्या चूक आहेत अशी धारणा असेल, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पुढे जाणं म्हणजे काय आहे हो? स्वतःला विसरणं.
आत्मानंदात मग्न होण्याची ज्याची अवस्था आहे, आत्मानंद प्राप्त होण्यासाठी आत आनंद असण्याची आवश्यकता आहे. आणि आत आनंद उत्पन्न व्हायची गरज असेल तर तो शुद्ध आनंद पाहिजे. आनंद कुठल्याही गोष्टीत मिळतो. वस्त्रप्रावरणात आनंद मिळतो, खाण्यापिण्यात आनंद मिळतो, कामव्यवहारात आनंद मिळतो, पण हे सगळे टिकणारे नाही. टिकणारा आनंद हवा असेल तर तो अक्षय आनंद पाहिजे. हा अक्षय आनंद तुमच्यातच आहे. तो कुठेही बाहेर शोधायची गरज नाही. अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्मा आहे याची अनुभूती तुम्हाला येऊ शकते. आणि ज्या क्षणी ती येईल त्या क्षणी तुम्ही मुक्त असाल. त्या क्षणी तुम्हाला मोक्ष पावलेला असेल. पुन्हा पुन्हा नवीन नवीन शरीर धारण करण्याची, नवीन नवीन भोग भोगण्याची तुमची इच्छा संपून जाईल. कर्मकांड पहिले धारण केलं पाहिजे आणि मग त्याचा त्याग केला पाहिजे. कर्मकांडातूनही आनंद मिळाला पाहिजे. शंकराचार्यासारखी व्यक्ती जेव्हा 5व्या-6व्या वर्षी सौंदर्यरीत्या आणि मातेच्या सौंदर्याचं वर्णन करते ते वाचा तुम्ही. ज्ञानेश्वर माऊली एवढ्या कमी वयात ज्ञानेश्वरी लिहितात. एवढ्या कमी वयात शरीराचा मोह सोडतात. हे कुठल्या बळाने करतात? आणि त्याच्या मागे त्यांचं स्वतःची प्रचंड अशी मानसिक शक्ती आहे आणि गुरुचं त्याला पाठिंबा आहे. गुरुला जे शरण जातात कुठल्याही अटीशिवाय, पण त्यासाठी गुरु म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. तो गुरु कुठे बाहेर नाही, तो तुमच्यातच आहे. प्यारे उलट कमलों में परड देखले मौजा, घट घट में नाथ विराजा. या प्रत्येक घटात तो आहे. त्यामुळे असं जर तुमचं मन झालं तर इतरांविषयी जे द्वेष मत्सर उत्पन्न होतो तो होणार नाही. वेगवेगळे आज पंथ जे पडले आहेत आपले, यांची मतमतांतर काय? तो सत्याला काही मतमतांतर असतात का? सत्य एकच असू शकतं. हे माझं सत्य, ते तुझं सत्य असं तर काही असू शकत नाही. आणि हे जर नसेल तर एक सत्य जे कुठलं आहे ते तुम्हाला शोधायच्या भानगडीत पडा, त्याच्या मागे लागा, हात धुवून लागा. कुठेतरी आत प्रचंड निर्णय क्षमता असल्याशिवाय ते होत नाही. प्रचंड निर्णय क्षमता केव्हा येईल? तुमचा स्वतःवर दृढ विश्वास पाहिजे. तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे. तुम्ही जे कराल ते बरोबर कराल. इतर कोणी तुम्हाला तुमच्या करण्यामध्ये जरी टांग मारली, अरे हे काय करतोस तू, हे इकडे कशाला गेलं, हे कशाला केलं, तर त्या माणसाने अमुक केलं, त्याला इतकं प्राप्त झालं, त्याला, हा व्यवहार नाही आहे. कोण काय करतं याच्याशी काही आपण मतलब ठेवू नये. स्वतःशी प्रामाणिक राहावं. स्वतःशी जो प्रामाणिक आहे तो जगाशी प्रामाणिक आहे, आणि जगाशी प्रामाणिक आहे तो परमेश्वराशी प्रामाणिक आहे, आणि परमेश्वराची प्रामाणिक असणारा माणूस मुक्तीला योग्य आहे. त्याला प्रचंड समाधान आतून मिळेल. हे समाधान तृप्ती ज्याला आहे, ही तृप्ती व्यवहार पहा, इतर कशातही पहा. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, का सोडायच्या? आनंद घेऊन त्या गोष्टीत पुन्हा ते चिरकाल नाही हे समजल्यानंतर ती गोष्ट सोडून दे. तेव्हा हा सगळा जर भाग लक्षात घेतला तर आपल्याला नक्की काय करायचं आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे, आपलं ध्येय काय आहे, आपल्याला जे ध्येय करण्यासाठी आपला मार्ग कोणता आहे, हा मार्ग कितपत शुद्ध आहे, आणि ह्या मार्गाने किती लोक पुढे गेले आणि त्यांचे आदर्श तुम्ही घ्या. मी विविध क्षेत्रात यासाठी काम केलं आहे. अनेक संतांची चरित्र, पण या संतांनी केवळ चमत्कार केले म्हणून ते संत तुमच्या समोर नाही आणले. त्या संतांनी परिश्रम घेतले. कोणी डोक्यावर हात ठेवून संत झालेला नाही आहे. डोक्यावर ठेवून काही होत नाही. तुमची आत तयारी पाहिजे, आणि ही आतली तयारी नसेल तर डोक्यावर हात ठेवणारा का ठेवेल तुमच्या डोक्यावर हात? त्याला तुमची खात्री पाहिजे. त्याला हे पाहिजे की तुम्ही इतरांना फसवणार नाही. त्याला हे पाहिजे की तुम्ही ह्याचा व्यापार करणार नाही.
आज अध्यात्माचा दुर्दैव आणि व्यापार चालला. अमुक पायरी अमुक तमुक, ही पहिली परीक्षा दुसरी परीक्षा, अरे अध्यात्माच्या काय परीक्षा असतात काय? परंतु इथे घेतल्या जातात, कारण त्याचा ढकोसलं तर काहीतरी तुम्ही करता, काहीतरी कुठेतरी वर जाता, ही भावना त्या समोरच्या व्यक्तीत उत्पन्न करणे एवढा त्याचं उद्दिष्ट आहे. अध्यात्मात कुठली परीक्षा नाही, अध्यात्मात एकच परीक्षा, स्वच्छ मन. मन स्वच्छ करणं, मनावर जे अरंग चित्तावर जे तरंग येतात हे सर्व नष्ट करणं आणि सच्चित आनंद या एका अवस्थेत जाणं हे आपलं ध्येय असावं. या ध्येयासाठी जे काही कष्ट लागतील ते सगळं कष्ट करण्याची आपली तयारी असावी आणि यासाठी साधेपणा असावं. प्रेम उत्पन्न करा जगामध्ये. 4 माणसांवर खरं प्रेम करून पहा. देवाला आपण एक नारळ दिलं की देव त्यातला अर्धा काढून उरला आपल्याला अर्धा प्रसाद म्हणून देतो. तसा प्रसाद वाटा. शेकडो नारळ वाटा, त्यातले अर्धे अर्धे म्हणून तुमच्याकडे शेकडो होतील. आज हे जे काही सगळं कुंकू लावायचं आहे आपल्याला, ह्या कुठल्याही इतर बुवाबाजीच्या प्रकारात कधी पडू नका. इनडायरेक्टली सुद्धा दुसऱ्याला तुम्ही फसवत असाल तर कदाचित अनेक यातल्या लोकांना आपण दुसऱ्याला फसवतो हेच समजत नाही. मला लहानपणी मला आठवतं ना, नागपुरात ह्याच्याबद्दल राहत असताना एक व्यक्ती अशी वेगवेगळी 10 मुखं असलेली ती कालीचं हे आहे तसं शरीर निळं रंगवून रस्त्याने अशी जात असे, कडाकडा असा आवाज करून. लोक घाबरत असतात. आपलं कुठेतरी इम्प्रेशन पडावं, आपलं काहीतरी लोकांनी घाबरावं आपल्याला, ह्याच्याखेरीज त्यात काही उद्दिष्ट असूच शकत नाही. हे बाहेरचं बाह्यावतरण करू नका. जिल्ह्या पसरलेल्या आहेत, भगवी वस्त्र घातलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट घातलेले आहेत, मोठमोठे समारंभ साजरे होत आहेत, मोठमोठी काय 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 त्याला काही लिमिट नाही. अशा प्रकारचं जेव्हा आपण पाहतो तेव्हा वाईट वाटतं की खरोखरच हे लोक सत्यासाठी चाललेले आहेत का केवळ यांना मोठेपणा पाहिजे, कीर्ती पाहिजे. कामिनी कांचन कीर्ती हे सगळ्यात मोठे हाडवैरी आहेत तुमचे. त्यात केव्हा कुठे कसे अडकाल हे काही सांगता येत नाही. आणि या सगळ्यापासून सावध असेल तर मन शांत. एखाद्याला शरण जाण्याचं कारणच ते असतं की माझं मला करता येत नाही रे बाबा, तू कुठतरी मी तुझ्यात सम्मिलित होतो तुझ्या मनामध्ये. आणि ती गुरुरूप होई असं म्हणतो आपण. गुरुच्या मनामध्ये आपल्याला सम्मिलित व्हायचं आहे. मी आणि गुरु हे कोठी वेगळे नाहीत. मग गुरु आणि मी वेगळे नाहीत तर प्रत्येकात जो गुरु पाहण्याची मला माझ्या गुरुनी आज्ञा केली त्या प्रत्येकात जर तो असेल तर मी आणि तुम्ही यात कोणता फरक आहे? आतला म्हणतोय मी. बाह्य शरीर आपली वेगळी आहेत, परंतु हे सगळं एकच आहे. विश्व इथून उत्पन्न होतं आणि इथेच ते बरचे होत आहे. ब्लॅक होल सारखी आपली स्थिती आहे आणि ही स्थिती ज्याला आतून अनुभवता आली. एक माझा असा अनुभव आहे की शरीर असं वितळून गेलं सगळ्या शरीरात, सगळ्या विश्वात मिसळून गेलं आणि ते सगळं पुन्हा कण ते सगळे आत येऊन पुन्हा शरीर तयार झालं. अवघे विश्वची माझे घर हा अनुभव आल्यानंतर तो अनुभव सांगणे कठीण आहे. आणि त्यानंतर एक एक ज्या वृत्ती आत उत्पन्न होतात त्या कशा होतात याचा मी अनुभव घेतलेला आहे. मानवी शरीर धारण केले असल्यामुळे या शरीराला येणारे सर्व कर्म, सर्व सुखदुःख आहेतच. त्या कोणाच्या वाट्याला चुकलेली नाहीत. बायकाबरोबर कोणाच्या वाट्याला चुकलेली नाहीत. पण या सगळ्यातून मार्ग काढून पुढे जाणं, स्वतःचा अभ्यास करणं, आत्मकेंद्रित होणं, आत्मकेंद्रित झाल्यानंतर आत्मज्ञान मिळवणं, मी कोण आहे याचा शोध घेणं आणि या सगळ्यातून मिळणारं जे शेवटी समाधान, शांती. तुम्ही कुठले चांगल्या आध्यात्मिक खऱ्या उपासनेच्या माणसाकडे बघा, तो अत्यंत आनंदी असेल. त्याला कुठल्याही क्षेत्राचं तो वैर नाही, सगळंच काही त्याचं आहे. मी कुकिंगचे काय व्हिडिओ केले तर लोक म्हणते हे काय करता तुम्ही, काय हे काय अध्यात्म आहे का?
अध्यात्म कशात नाही असे एक तरी गोष्ट सांगा की परमेश्वराचं अस्तित्वच यात नाही. राम रावण असो, कंस असो, अजून कोणी असो, या सगळ्यात तो भरलेला आहे. आणि त्या भरलेल्याचं शोध करणं, त्या भरलेल्याच्या मागे लागणं, तो भरलेला स्वतः होणं, हे जे लोक म्हणतात मीच राम मीच कृष्ण, या गोष्टीचा अर्थ समजला पाहिजे. खरोखरच हे ज्ञान होतं की सगळं काही इथं आहे आणि सगळं काही इथून बाहेर चाललंय, सगळं काही इथेच येत आहे आणि मी विश्वाचा केंद्र आहे. म्हणजे समाधान मिळवा. हे समाधान आतून येतं, कुठेही बाहेर जायची गरज नाही. ते समाधान साध्या साध्या गोष्टीत आहे. खूप मोठ्या गोष्टीत समाधानाचे शोध करण्याची गरज नाही. त्या मोठ्या गोष्टीतही ते आहे आणि छोट्या गोष्टीतही ते आहे. ते सर्वत्र आहे, ते सर्वांठायी आहे. आणि हा सर्वांठायी ते असण्याचा जो मार्ग आहे तो प्यारे उलट कमलो मी पलट. थोडे शांत ठेवा, मंद ठेवा आणि स्वतःचा शोध घ्या. हे विश्व आणि मी यात काहीही फरक नाही. अशी एक तुम्हाला होईल की इथूनच ते विश्व उत्पन्न होते आणि इथेच ते पुन्हा आत जाऊन मी एकच राहतो. आणि त्या मीचंही अस्तित्व जेव्हा नष्ट होईल तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलं आणि तेव्हा तुम्ही मुक्त झाले. नमस्कार.